महाराष्ट्र के नंदुरबार जिला नवापुर तालुका खांडा 12 गांव से एक सनसनीखेज मामला सामने आया, जहां एक व्यापारी के साथ धोखा किसी और ने नहीं बल्कि उसके जिगरी दोस्त ने ही किया। खाद और बीज की दुकान की गले से रोजाना पैसे चोरी हो रहे थे और जब सीसीटीवी फुटेज खंगाले गए तो सच्चाई देख व्यापारी के पैरों तले जमीन खिसक गई। खांड 12 निवासी जीतू परदेशी की खाद और बीज की बिक्री की दुकान है। दुकान में दोनों तरफ सीसीटीवी कैमरे लगे हुए थे। पिछले कुछ दिनों से गले की रकम में लगातार कमी महसूस हो रही थी, जिससे व्यापारी को शक हुआ। मी महावीर कृषी सेवा केंद्र खांडबारा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे माझे कृषी निविष्ठेचे दुकान आहे सरकारमान्य। माझ्या दुकानाचा व्यवहार चालतो। माझे मित्र अनिल रज्जनलाल शर्मा हे माझे जीवलग मित्र, पण माझे मोठे बंधू यांच्यासोबत शिकलेले होते। आमच्या अडीअडचणी राहिल्या किंवा काही गावात भानगड राहिलं तसे सामाजिक नेते आहेत व गट नेते पण होते ते, आणि इलेक्शनमध्ये उभे पण राहिले होते 2 नंबरमध्ये, पण इलेक्शनमध्ये पडून गेलेले आहे। तर त्या नात्याने एक सामाजिक कार्यकर्ते नात्याने आम्ही त्यांना इज्जत द्यायचो आणि ते पण आम्हाला एकदम जीवलग सारखं ते वागवत होते। मग असं करता करता ते आता 3-3.5 वर्षापासून गल्ल्यावर बसायचे, पण 1.5 वर्षापासून इथं कंटिन्यू गल्ला सांभाळत होते। मग आता 1.5 वर्षापूर्वी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले, पण कधी आम्ही चेक वगैरे केले नाही। पण 1.5 वर्षापासून भरमसाठ पैसे कमी पडायचे। मग माझा संसार तुटू नये म्हणून माझे मोठे भाऊ वेळोवेळी लाखोंची मदत केली। माझे मिसेसचे दागिने विकले, बजाज फायनान्सचं गोल्ड लोन काढलं माझ्या वहिनीच्या नावावर। असे पैसे करून पण पैशांची बर्बादी झाली 1.5-2 वर्षामध्ये। मग शेवटी आम्ही कॅमेरे चेक केले, आम्हाला शक आलं। एका जणाने आम्हाला म्हणजे बाहेरून सांगितलं माझ्याच व्यवसायवाल्याने। मग मी पाळत ठेवली, मग काय माझ्या लक्षात येत नव्हतं। मग आम्ही कॅमेरे चेक केले सीसीटीव्ही, त्या फुटेजमध्ये सदर व्यक्ती अनिल रज्जनलाल शर्मा माझ्या गल्ल्यातून पैसे काढताना दिसलं। मग मी 1 दिवस 2 दिवस 4 दिवस असं नजर टाळून आम्ही तिकडं प्रयत्न केला। तर माजी सरपंच शैलास गावित हे बसलेले असताना सुद्धा त्यांनी त्यांची नजर चुकून पैसे चोरी केली। ही माझी अपेक्षा नव्हती, तरी त्यांना म्हणजे मला न्याय मिळावा, माझे पैसे मिळावे। माझे लहान बाळ आहे, मी कर्जबाजारी आहे, व्यापाऱ्यांचे पैसे देणे आहे, माझे घर विकला गेलेलं आहे, त्यांनी माझं घर बळकावून ठेवलेलं आहे। तरी त्या व्यक्तीला सजा व्हावी आणि माझे पैसे मिळावे आणि मला पोलीस संरक्षण मिळावे, कारण की तो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा आहे, तो माझा मर्डरसुद्धा करू शकतो, एवढी मला पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे।